संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुण्यातील नसरापूर हादरलाय। 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करणाऱ्या त्या 65 वर्षीय नराधमाचा क्रूर चेहरा आता जगासमोर आलाय। इतकं भयंकर कृत्य करूनही या असुराला ना पश्चाताप आहे ना कायद्याची भीती। आज या नराधमाला पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने हजर करण्यात आले। जेव्हा न्यायाधीशांनी विचारले पोलिसांविरुद्ध काही तक्रार आहे का, तेव्हा त्याने निर्लज्जपणे नाही असं उत्तर दिलं। धक्कादायक म्हणजे याआधी कोर्टात त्यानं आपल्या कृत्याला चक्क मारामारीची किरकोळ केस असं म्हटलं होतं। त्यावरूनच त्याच्या क्रूर मानसिकतेची कल्पना येते। कोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीला आता 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 1 मे रोजी नेमकं काय घडलं होतं? सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या चिमुरडीला वासरू दाखवतो असं म्हणून या नराधमानं गोठ्यात नेलं। तिथे तिच्यावर अत्याचार केला आणि दगडानं ठेचून तिचा जीव घेतला। इतकंच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला। सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यावर या नराधमाचा हा सैतानी चेहरा उघड झाला। तपासात आता अत्यंत महत्त्वाचा पुरावा समोर आलाय। ज्यावेळी हा नराधम कृत्य करत होता तेव्हा 4 ते 5 मुलांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण या नराधमानं त्यांच्यावर दगड भिरकावून त्यांना पळवून लावलं। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून पोलिसांनी तो पुरावा जप्त केलाय। विशेष म्हणजे या नराधमानं याआधीही 2 वेळा असे गुन्हे केले होते, पण पुराव्याअभावी तो सुटला होता। आता मात्र सरकार झुकणार नाही। या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य सरकार विशेष न्यायालय स्थापन करण्यासाठी अध्यादेश काढण्याच्या तयारीत आहे। मिसर यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी करून तपासाचा आढावा घेतला। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।